समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांनी सेवा उपाय नक्कीच केले असतील. मी पण आज सकाळपासून म्हणजे 100 वेळा शतपाठ ज्याला आपण म्हणतो ते करण्यासाठी हनुमान रायांचे हनुमान चालीसा शतबार पाठ करे कोई ते जे आहे ना त्यासाठी मी 100 वेळा पाठ करायला बसलेले होते. आणि आत्ताच म्हणजे 12:30 वाजता ते झाले. खूप लवकर बसले होते त्यामुळे ते आत्ता झाले. प्रसाद वगैरे दाखवला आणि म्हटलं चला आज व्हिडिओमध्ये पण एकदा तरी हनुमान चालीसा होऊन जाऊ दे. तशी तर आपल्या सगळ्यांची हनुमान चालीसा पाठच असते, तरी कुठलाही उच्चार चुकू नये म्हणून आजची सुरुवात हनुमान चालीसेनं थोडंसं बघूनच म्हणते. सुरुवात करूया चला. तर हनुमान चालीसाचे जे कोणी पाठ करतं ना त्याच्या आयुष्यात खरंच काहीच दुःख राहत नाही हे आपल्याला हनुमान चालीसामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरु पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमर निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ ब्रजवो ध्वजा बिराजे कांदे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी काज सवारे लाय संजीवन लखन जी आये श्री रघुपीर हर्षि उर लाये रघुपत कीनि बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस बदन तुमरो यश गावे अस काही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेली मुख माही जला दिलांगी गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते राम दुआरे तुम रखवारे होत न अज्ञा बिनु पैसारे सब सुख सहे तुम्हारी सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सम्हारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी नाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेरु हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु देव किनाई गुरुदेव किनाई जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशी 100 वेळा आज मी हनुमान चालीसाचं पठण केलं. आणि सगळ्यात आधी मुख्य म्हणजे हनुमान रायांची आज आपण देवघरामध्ये प्रतिष्ठापना केली, म्हणजेच प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली.
आणि त्याची छोटीशी क्लिप मी जमलं तर सुरुवातीला टाकेन किंवा इथं शेजारी टाकेन वरती. खूप सुंदर मूर्तीची स्थापना केली. आपल्या घरामध्ये हनुमान रायांची मूर्ती असणं खूप गरजेचं आहे, कारण कुठलेही रोग, कुठले दोष, कुठले पत्रिकेतले काहीच उरत नाही जेव्हा आपण हनुमानजींची सेवा करतो. जशी महाराजांची तशीच हनुमानरायांची सेवा करतो. एकदा रोज, फक्त एकदा रोज हनुमान चालीसा घरात जोरात म्हणा किंवा लावा. आणि आजपासून 11 दिवस, आता मागं रामनवमीपासून केलंय त्यांच्यासाठी सुद्धा, आणि नाही केलं त्यांच्यासाठी सुद्धा, रोज सकाळी, आता आज सुरुवात करा, आज संध्याकाळी सुरुवात करा. लक्षात आलं? आज संध्याकाळी 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा, उद्या संध्याकाळी पण 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा. आणि शनिवारी सकाळपासून, शनिवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून 11 दिवस उठायचं म्हणजे उठायचं. 4चा गजर लावायचा, अंघोळ करायची, देवपूजा करायची आणि शनिवारपासून 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा. जी काही तुमची इच्छा आहे ती पहिल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी संकल्प करा की मी किती दिवसाचे आणि एकूण किती पाठ करणार आहे. पण 11 दिवस 11 वेळा खूप होतात. आणि शनिवारपासून सुरुवात करा. आज आणि उद्याचे जे दिवस आहेत ते सेवेमध्ये धरायचे नाहीत, नुसती सेवा म्हणून करायचं. आणि त्यानंतर आज संकल्प करून ठेवायचा की मी शनिवारपासून 11 दिवस अशा पद्धतीने हनुमान चालीसा म्हणणार आहे. पहाटेच उठा. लक्षात घ्या, पहाटेचं केलेलं खूप चांगलं. कुठलीही कारणं या 11 दिवसात देऊ नका की मला जाग नाही आली किंवा मला उठायला होत नाही, सकाळच्या ऐवजी दुपारी करू का, दुपारच्या ऐवजी संध्याकाळी करू का. नाही, हे 11 दिवस सेवेसाठी देऊन बघा. आपण अशा अनेक वेळा काही कारणानं उठतो, ट्रिपला जातो, गावाला जातो, अशा अनेक वेळा आपण उठतोच ना. तसं सेवेसाठी उठून बघा तुम्ही, मला अनुभव तुम्ही स्वतः सांगाल. आता सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत हे तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आज उद्याची सेवा तुम्हाला सांगितली. शनिवारी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. आजच संकल्प करायचा. संकल्प करण्यासाठी हातामध्ये तुम्हाला एक थोडंसं पाणी, अक्षता आणि फूल घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे मनात, हे रामराया, हे हनुमानराया, मी हनुमान चालीसाचे 11 दिवस 11 पाठ करत आहे आणि माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे हा पाठ घडू दे, असं म्हणून ते तांबणामध्ये सोडून त्याच्यावर पाणी घालायचे. त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम किमान 11 वेळा म्हणायचे आणि हनुमान चालीसा 11 वेळा म्हणायची. 11 वेळा अशी आज, उद्या आणि शनिवारी सकाळचं सांगते तुम्हाला. शनिवारी सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान उठायचं म्हणजे उठायचं. आंघोळ करायची सगळ्यात आधी. असतील तर असे लाल वस्त्र धारण करायचे. 10 दिवस 2 लाल ड्रेस तुम्ही 2 किंवा 2 साड्या लाल वापरू शकता. आणि हनुमान रायाचा फोटो, मूर्ती जे काही असेल, नसेल तर एखाद्या सुपारीला माना आणि रोज त्याला अभिषेक म्हणजे पाण्याने धुवून घ्या, पुसून घ्या. लाल फूल, लाल शेंदूर, असा लाल शेंदूर लावायचा. चमेलीचं तेल लावायचं. चमेलीच्या तेलाचाच दिवा लावायचा आणि नसेल तिळाच्या तेलाचा लावायचा बरं का, म्हणजे दोन्ही सांगून ठेवते तुम्हाला. आणि दिवा लावून हनुमान चालीसाचे पठण जोरात, उदबत्ती लावायची. समोर एक ग्लास ठेवायचा पाण्याने भरून. उदबत्ती, धूप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा सलग राहायला पाहिजे 11 वेळा म्हणेपर्यंत. आणि 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. सगळ्यात आधी 11 वेळा श्रीराम जय राम जय जय राम, 11, 21, 51, 108 तुम्हाला जेवढं झेपेल, जेवढं जमेल तेवढ्या वेळा. प्रभू श्रीरामांचं नाव घेतल्याशिवाय हनुमानाची कोणतीच सेवा पूर्ण होत नाही. आणि मग हनुमान चालीसा 11 वेळा म्हणायची. हीच वेळ ओळीने 11 दिवस ठेवायची. पुन्हा लक्षात घ्या, हीच वेळ 11 दिवस ठेवायची. रोज तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता. तुमची सेवा झाल्यावर फळ, गुळ, फुटाणे यापैकी कोणताही, जिलेबी, लाडू, कुठलाही नैवेद्य दाखवू शकता, बेसनाचे लाडू वगैरे. आणि त्यानंतर हे जे पाणी आपण ठेवलं आहे ते घरात शिंपडून स्वतः आणि घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचे. 11व्या दिवशी रोज तुम्ही फळ, खडीसाखर काहीही दाखवा, पण ज्या दिवशी तुमचा 11वा दिवस येईल त्या दिवशी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची. सगळा विधी करून घ्यायचा.
आणि इमारती म्हणजे जिलेबी किंवा बुंदीचे लाडू याचा प्रसाद दाखवायचा. त्यानंतर हनुमान चालिसाचे असे जे छोटे छोटे पुस्तक मिळतात ते 11 जणांना मंदिरात जाऊन द्या किंवा घरात कुणालाही बोलवून मुला मुलींना लेडीजला बोलवून आपण ही 11 पुस्तकं वाटून त्याचं महत्त्व तेवढ्या 11 लोकांना सांगायचं. म्हणजे तुम्ही मंदिरात जा आणि हनुमान चालिसाचा ग्रंथ सगळ्यांना द्या आणि सांगा की अशी अशी सेवा आहे ती तुम्ही करा. म्हणजे ही सेवा तुमच्याकडून 11 जणांना पोहोचेल. असा जर माझा व्हिडिओ 1000 जणांनी पाहिला तर ती किती जणांजवळ सेवा पोहोचेल त्याचेही पुण्य तुम्हाला लागेल आणि तुम्ही सेवा करताय त्याचेही पुण्य तुम्हाला लागेल. अशी ही 11 दिवसाची सेवा आहे. आणि याच्यानंतर दररोज एक वेळा संध्याकाळच्या वेळेत हनुमान चालिसा न चुकता म्हणा. तुम्ही मला स्वतः सांगाल की ताई माझं आरोग्य सुधारलं, ताई माझं कर्ज संपलं, ताई मला नोकरी लागली. म्हणजे घरातल्या कुणालाही, फक्त तुम्हाला असं नाही, तुमचे भले भले प्रॉब्लेम, कुठलेही दुःख, कुठलेही संकट सगळं विसरून जा. जेव्हा तुम्ही ही एक सेवा कराल तेव्हा तुमच्या मनातनं भीतीच निघून जाईल. पहिली गोष्ट की मला कर्ज आहे, मी कसं फेडू. असं नाही की हनुमान राया किंवा कुठलाही देव तुम्हाला वरून लाखो रुपये टाकेल, बिलकुल नाही. पण तुमच्यात इतकं बळ येईल, इतकं बळ येईल काम करायला की पैसा आपोआपच तुमच्याकडे येईल. एवढं मी तुम्हाला नक्की सांगते. तुमचं कर्ज फिटेल, तुमचे अडकलेले पैसे परत येतील, तुम्हाला नवीन नवीन संधी मिळतील आयुष्यात, आरोग्याच्या तक्रारी मिटतील. करा, एकदा सेवा करा. मी सांगते म्हणून करा, तळमळीनं सांगते करा. आता आजचे 100 पाठ प्रत्येकाला जमतील असं नाही. मला सुद्धा शेवट शेवट म्हणजे आपल्या अंगात निगेटिव्हिटी जाती बघा. कुठलीही सेवा करताना अंगातली निगेटिव्हिटी जाती. तसं मला एक 20 वेळा म्हणून झाल्यावर मला आळस आला, जांभया आल्या, कंबर दुखायला लागली. पण तरीही थोडा मध्येच तिथंच बसून गॅप घेतला, पाणी पिलं, पुन्हा केलं. असं करून करून मी आज केलं. पण मी तुम्हाला म्हणत नाही करा. तुम्ही 11 वेळा करा. 11 वेळा करायला 15 ते 20 मिनिटं लागतात. पण मैत्रिणी, ताई, दादा जे कोणी बघताय हा व्हिडिओ, नक्की ही सेवा करा. तुम्हाला तुमच्या अडचणी आणि तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील, एवढी नक्की विश्वास देते. तर चला, पुन्हा एकदा सगळ्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आज मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन या. श्री स्वामी समर्थ.